नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड अतिसंभाव्य प्रश्न डिस्कस केलेले आहेत। तुम्ही जर कालचा लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत। जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची परीक्षा येत्या 4 ऑक्टोबरला होणार आहे। म्हणजेच की जवळपास आपल्याकडे फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक आहे। आणि मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत आपल्याला परीक्षेची भरपूर तयारी करायची आहे। तर तुमची तयारी 100% होण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलाय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 500+ टेक्निकल एमसीक्यूज। विद्यार्थी मित्रांनो, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल। आणि त्याचबरोबर बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की टेक्निकल सेक्शन मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारतात, तर आम्ही सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यामधील जो टेक्निकल सेक्शन आहे, जो टेक्निकल विषय आहे, तर त्यामध्ये संबंधित कोर्स म्हणजेच की सर्वेयर कोर्स किंवा सब ओव्हरसियर कोर्स या दोन्ही कोर्सच्या आधारे 500+ टेक्निकल क्वेश्चन्स काढलेले आहेत, जे की तुम्हाला येत्या पीएमसीच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता। आणि या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 799 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स कुठेच मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सला जॉइन करा आणि तुमची तयारी 100% करा। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटोरिंग आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉन्टर्स यावरती आधारे एमसीक्यूज बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले जाणून घ्या की व्हॉट इज अ कॉन्टर। तर अ कॉन्टर लाइन मे बी डिफाइंड ॲज अन इमॅजिनरी लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स ऑफ इक्वल एलिव्हेशन। त्यानंतर दिलाय व्हॉट इज कॉन्टरिंग इन सर्वेइंग। तर बघा, in the most basic terms, a contour survey illustrates the elevation differences across your land in regular intervals from the lowest point to the highest point. Contour lines join points at the same elevation. The closer together the contour lines are, the steeper the section. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं की कॉन्टर म्हणजे काय आणि कॉन्टरिंग इन सर्वेइंग म्हणजे काय। आता आपण बघूया की यावरती आधारित एमसीक्यूज कशा प्रकारे विचारले जातात। तर पहिला प्रश्न विचारलाय, टू कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स युनाइट टू फॉर्म वन लाइन ओनली इन द केस ऑफ, आणि पर्याय दिलेत हिल्स, व्हर्टिकल क्लिफ, हॉरिझॉन्टल क्लिफ, ओव्हरचेंजिंग क्लिफ। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की व्हर्टिकल क्लिफ। तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने करू शकतो की टू कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन कॅन नॉट क्रॉस इच अदर। आपल्याला माहिती आहे, जर दोन सरळ रेषा एकाच दिशेने जातील तर त्या एकमेकींना कधी छेदतील का? नाही। तर तशाच पद्धतीने टू कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन कॅन नॉट क्रॉस इच अदर, हावेवर कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन कॅन युनिट टू फॉर्म वन लाइन इन केस ऑफ व्हर्टिकल क्लिफ। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, टू कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन कॅन नॉट क्रॉस इच अदर, आणि आपल्याला सांगायचं आहे की हे ट्रू आहे की फॉल्स आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की हे जे वाक्य दिलेलं आहे तर ते कसं आहे, ट्रू आहे। तर याचं एक्सप्लेनेशन देखील आपण अशा पद्धतीने करू शकतो की टू कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन कॅन नॉट क्रॉस इच अदर इफ दे डिड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वुड हॅव टू डिफरंट एलिव्हेशन्स विच आर ॲब्सर्ड। त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलाय, इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स कॅन इंटरसेक्ट, आणि या ठिकाणी तुम्हाला 4 नावं दिलेली आहेत, केव्स, व्हर्टिकल क्लिप्स, हिल्स, ओव्हरचेंजिंग क्लिप। आणि आपल्याला सांगायचं आहे की या 4 केसेस पैकी कोणत्या केसमध्ये डिफरंट एलिव्हेशन्स हे एकमेकांना इंटरसेक्ट करतील। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 1 आणि 4, म्हणजेच केव्स आणि ओव्हरचेंजिंग क्लिप या 2 केसेसमध्ये लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स ह्या इंटरसेक्ट करतील। म्हणजेच याचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की टू कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन कॅन नॉट क्रॉस इच अदर, हावेवर कॉन्टर लाइन्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स कॅन इंटरसेक्ट ओनली इन केस ऑफ एन ओव्हरचेंजिंग क्लिप अँड अ केव। त्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय, कॉन्टर लाइन्स क्लोज टुगेदर इंडिकेट्स डॅश डॅश स्लोप, आणि ऑप्शन्स दिलेत स्टीप, जेंटल, युनिफॉर्म, अनड्युलेटेड। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की कॉन्टर लाइन्स क्लोज टुगेदर इंडिकेट्स स्टीप स्लोप। लक्षात ठेवा की दे इंडिकेट्स अ जेंटल स्लोप इफ दे आर फार अपार्ट। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय,
अ सिरीज ऑफ स्ट्रेट पॅरेलल अँड इक्वली स्पेस कॉन्टर्स रिप्रेझेंट्स. पर्याय दिलेत हिल्स, पॉन्ड्स, प्लेन सरफेस, डेझर्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, प्लेन सरफेस. म्हणजेच या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की अ सिरीज ऑफ स्ट्रेट पॅरेलल अँड इक्वली स्पेस्ड कॉन्टर्स रिप्रेझेंट्स अ प्लेन सरफेस. इक्वली स्पीड रिप्रेझेंट्स युनिफॉर्म स्लोप. लक्षात ठेवा की इक्वली स्पेस काय रिप्रेझेंट करतो? युनिफॉर्म स्लोप. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. A contour passing through any point is parallel to the line of steepest slope at that point. आणि आपल्याला सांगायचं आहे की हे जे वाक्य दिलंय, हे जे सेंटेन्स दिलंय ते ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजेच की चूक आहे की बरोबर आहे. तर मित्रांनो हे जे वाक्य आहे तर ते फॉल्स आहे, म्हणजेच की चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे की अ कॉन्टर पासिंग थ्रू एनी पॉइंट इज परपेंडिक्युलर टू द लाइन ऑफ स्टीपेस्ट स्लोप ॲट दॅट पॉइंट, नॉट ए पॅरेलल टू द स्टीपेस्ट स्लोप. It is a perpendicular to the line of steepest slope. This agrees with since the perpendicular distance between contour lines is the shortest distance. त्यानंतर सातवा प्रश्न दिलाय. A closed contour line with one or more higher ones inside to represents. पर्याय दिलेत हिल, पॉन्ड, रिव्हर, क्लिफ. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, हिल. आणि याचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की अ क्लोज्ड कॉन्टर लाइन विथ वन और मोर हायर वन्स इनसाइड टू रिप्रेझेंट्स अ हिल. सिमिलरली क्लोज्ड कॉन्टर लाइन विथ वन और मोर लोअर वन्स इनसाइड इट इंडिकेट्स अ डिप्रेशन विदाउट एन आउटलेट. त्यानंतर आठवा प्रश्न दिलाय. टू कॉन्टर लाइन्स हॅव्हिंग द सेम एलिव्हेशन्स कॅन नॉट युनिट अँड कंटिन्यू ॲज वन लाइन. तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे की हे विधान बरोबर आहे की चूक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की दिलेलं विधान बरोबर आहे. टू कॉन्टर लाइन्स हॅव्हिंग द सेम एलिव्हेशन्स कॅन नॉट युनिट अँड कंटिन्यू ॲज वन लाइन. सिमिलरली अ सिंगल कॉन्टर कॅन नॉट स्प्लिट इनटू टू लाइन्स. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. कॉन्टर लाइन्स क्रॉस अ वॉटरशेड और रिज लाइन ॲट 90 डिग्री. आणि या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की कॉन्टर लाइन्स क्रॉस अ वॉटरशेड और रिज लाइन ॲट राइट अँगल्स द फॉर्म कर्व्स ऑफ यू शेप राउंड इट विथ द कॉन्केव साइड ऑफ द कर्व टुवर्ड्स द हायर ग्राउंड. त्यानंतर 10वा प्रश्न विचारलाय की व्हॉट इज द शेप ऑफ कॉन्टर लाइन्स इन केस ऑफ ए व्हॅली. पर्याय दिलेत यू शेप, व्ही शेप, डब्ल्यू शेप, ओ शेप. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, व्ही शेप. म्हणजेच की कॉन्टर लाइन्स क्रॉस अ व्हॅली लाइन ॲट राइट अँगल्स दे फॉर्म शार्प कर्व्स ऑफ व्ही शेप अक्रॉस इट विथ द कॉन्वेक्स साइड ऑफ द कर्व टुवर्ड्स द हायर ग्राउंड. मित्रांनो या लेक्चरमध्ये कॉन्टर लाइन्स विषयी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या की कोणत्या केसमध्ये कॉन्टर लाइन्स कशा असतात. तर आत्ताच आपण बघितलं होतं की व्हॅली केसमध्ये कॉन्टर लाइन्स कशा होत्या, व्ही शेप मध्ये. तर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला काय विचारलाय की वॉटरशेड या केस मध्ये कॉन्टर लाइन्स कशा असेल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की कॉन्टर लाइन्स क्रॉस अ वॉटरशेड और रिज लाइन ॲट राइट अँगल्स द फॉर्म कर्व्स ऑफ यू शेप अराउंड इट विथ द कॉन्केव साइड ऑफ द कर्व टुवर्ड्स द हायर ग्राउंड. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय. द सेम कॉन्टर अपियर्स ऑन आयदर साइड ऑफ ए रिज और व्हॅली फॉर द हायेस्ट हॉरिझॉन्टल प्लेन दॅट इंटरेस्ट द रिज मस्ट कट इट ऑन बोथ साइड्स. आणि आपल्याला सांगायचं आहे की दिलेलं हे विधान चूक आहे की बरोबर आहे. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. म्हणजेच की द सेम कॉन्टर अपियर्स ऑन आयदर साइड्स ऑफ ए रिज और व्हॅली फॉर द हायेस्ट हॉरिझॉन्टल प्लेन दॅट इंटरेस्ट द रिज मस्ट कट इट ऑन बोथ साइड्स. That is the same is true in case of a lower horizontal plane that cuts in a valley. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय. What is the process of spacing the contour proportional between the plotted ground points established by indirect methods. आणि पर्याय दिलेत इंटरपोलेशन, टेकोमेट्रिक मेथड, क्रॉस सेक्शन मेथड, बाय स्क्वेअर्स मेथड. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. आणि या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की इंटरपोलेशन ऑफ द कॉन्टर्स इज द प्रोसेस ऑफ स्पेसिंग द कॉन्टर्स प्रोपोर्शनली बिटवीन द प्लॉटेड ग्राउंड पॉइंट्स इस्टॅब्लिश्ड बाय इनडायरेक्ट मेथड. पुढचा प्रश्न दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए चीप मेथड ऑफ इंटरपोलेशन. पर्याय दिलेत बाय इस्टिमेशन, बाय अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, बाय ग्राफिकल मेथड, बाय क्रॉस सेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, बाय क्रॉस सेक्शन्स.
आणि याचं पूर्ण स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो. द मेथड्स ऑफ इंटरपोलेशन आर बेस्ड ऑन द अझम्पशन that the slope of ground between the 2 points is uniform. The chief methods of interpolation are by estimation, by arithmetic calculation, by graphical method. म्हणजेच की यामधील एस्टिमेशन, अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि ग्राफिकल मेथड या तिन्ही देखील चीफ मेथड्स आहे इंटरपोलेशनच्या. परंतु बाय क्रॉस सेक्शन हे एकमेव इंटरपोलेशनचे चीफ मेथड नाही. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स इज एक्स्ट्रीमली रफ अँड इज यूज्ड फॉर स्मॉल स्केल वर्क ओनली. आणि पर्याय दिलेत बाय एस्टिमेशन, बाय अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, बाय ग्राफिकल मेथड, बाय क्रॉस सेक्शन्स. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, बाय एस्टिमेशन. म्हणजेच की एस्टिमेशन मेथड इज एक्स्ट्रीमली रफ अँड इज यूज्ड फॉर स्मॉल स्केल वर्क ओनली. The positions of counterpoints between the guide points are located by estimation. म्हणजेच या ठिकाणी फक्त बाय एस्टिमेशन ही एक्स्ट्रीमली रफ स्मॉल स्केल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेक्निकल सेक्शन मधील कॉन्टर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉन्टर्स यावरती आधारे अतिसंभाव्य एमसीक्यूज बघितलेले आहे. आय होप की जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो तुमचे अजून देखील काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही आमचा कोर्स देखील जॉईन करू शकता. तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.